नमबुद्धाय जय भीम फ्रेंड्स. वर्षावास सिरीजच्या 12व्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर याआधी आपण वर्षावास सिरीज मध्ये कान्हेरी केव्हचे काही व्हिडिओ बघितले. त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम जे आहे म्हणजे मुंबईला त्याच्यामधलं जे बौद्ध दालन आहे त्याच्याविषयी सुद्धा काही माहितीपूर्ण व्हिडिओ बघितले. आणि मी तुमच्याबरोबर पंचशील म्हणजे काय, त्याचबरोबर वर्षावास म्हणजे काय हे सुद्धा शेअर केलं. पंचशील शेअर करताना मी तुमच्याबरोबर आमिष पूजा आणि पटीपती पूजा म्हणजे काय हे सुद्धा शेअर केलं. आणि जेव्हा मी वर्षावास म्हणजे काय हे शेअर केलं त्यावेळेला मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की वर्षावासामध्ये उपवास करणं किती पुण्यदायी असतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण उपवास म्हणजे काय आणि ते कसं पालन करायचं, उपवास मध्ये किती शिलांचं पालन करायचं असतं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. तर उपवास जे आहे ते आपलं मन शुद्ध करण्यासाठी आपण करत असतो. जर ह्याचा बेस समजून घ्यायचा असेल म्हणजे अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर उपवास करणं म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा हा उपवासाचा बेस आहे. अष्टशिलाचं पालन आपल्याला उपवासामध्ये करायचं असतं. तर उपवास म्हणजे जर असे 5 शील जे आहेत ते पंचशील, जसं की मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं पंचशील, त्या 5 शिलांमध्येच आणखीन 3 शील ऍड केले की अष्टशील होतं. तर ह्या अष्टशिलाचं आपल्याला उपवासामध्ये पालन करायचं असतं. तर तुम्हाला एक म्हणजे पंचशील बद्दल क्विक असं सांगते म्हणजे थोडक्यामध्ये, कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे पंचशील म्हणजे काय. जस्ट तुम्हाला म्हणजे आठवावं म्हणून मी जस्ट थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते पंचशील. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामि, अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादियामि, कामे सुमेच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामि, मूसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामि, सुरा मेरय मज्ज प्रमादठाना वेरमणी सिक्खापदम समादियामि. तर हे झालं पंचशील. तर ह्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की हिंसा न करणे किंवा त्याचे समर्थन न करणे किंवा चोरी न करणे किंवा त्याचे समर्थन न करणे किंवा कामवासेपासून अलिप्त राहणे, खोटे न बोलणे, व्यर्थ बडबड न करणे, कोणाची चुगली निंदा न करणं. आणि 5वं शील आहे नशा न करणं किंवा नशेयुक्त जे पदार्थ असतील त्याचं सेवन न करणं किंवा कोणाला प्रवृत्त सुद्धा न करणं ते घेण्यासाठी. हे झाले 5 शील. तर आता आपण बघूया 6वं शील. तर हे झाले पंचशीलचे 5 शील आणि ह्याच्यामध्ये 3 शील ऍड केलं की अष्टशील बनतं. तर आपण सर्वात आधी बघूया उपवास म्हणजे काय. तर उपवास जे आहे ते आपल्याला ग्रहण करायचं असतं. म्हणजे उपवास आपण कधी आणि कसं पालन करू शकतो. तसं तर आपण उपवास वर्षभर कधीही पालन करू शकतो. पण आता हा वर्षावासाचा काळ सुरू होतोय, तर ह्या वर्षावासामध्ये सुद्धा तुम्ही उपवास करू शकता. अगदी डेली करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांना. नाहीतर उपवास म्हणजे महिन्यातनं 4 वेळा, जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं, एक पौर्णिमा, एक अमावस्या आणि 2 अष्टमी असतात प्रत्येक महिन्यामध्ये. तर हे महिन्यातले 4 दिवस आपण उपवासाचं पालन करू शकतो. तर उपवासाचं पालन करण्यासाठी आपण ज्या दिवशी म्हणजे उपवास जे असतं ना, आता उपवास म्हणजे एक प्रकारचा संकल्प असतो की हे 24 तासांचं असतं उपवास. आणि तो एक प्रकारचा संकल्प असतो की हे पुढचे 24 तास मी ह्या अष्टशिलाचं पालन करणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, किंवा आजचा हे 24 तास किंवा ह्या 8 नियमांचं मी पालन करणार आहे. तर गृहस्थ आणि उपासक उपासिकांसाठी बुद्धांनी पंचशील सांगितलेलं आहे. ते आपल्याला रेग्युलर आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये पालन करायचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अष्टशिलाचं पालन उपवासाच्या दिवशी करायचं आहे. त्याच्यामध्ये 3 शील ऍड होतात. तर पंचशील तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे. आणि डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल ना तर त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर ज्या दिवशी आपल्याला उपवास ग्रहण करायचं, सर्वात आधी तर आपण उपवास करणार असू तर आपल्या घरच्यांना, फॅमिली मेंबर्सला त्याच्याविषयी कल्पना द्यायची की मी उद्या पौर्णिमा आहे किंवा अमावस्या आहे आणि मी उपवास ग्रहण करणार. कारण की जसं की आपण बघितलं पंचशील मध्ये सुद्धा आपण बघितलं, आपण खोटे बोलायचे नाही किंवा खोटे बोलण्यासाठी कोणाला प्रवृत्त करायचं नाही किंवा निंदा करायची नाही किंवा वाईट शब्द ऐकायचे सुद्धा नाही किंवा कोणाविषयी बोलायचे नाही. तर हे तेव्हा शक्य होईल जेव्हा घरातल्यांचा सुद्धा आपल्याला म्हणजे सपोर्ट असेल आणि आपलं उपवास खूप छान पद्धतीने अष्टशिलाचं पालन होण्यासाठी घरचे देखील आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करतील. त्यामुळे आपण घरच्यांना याची कल्पना दिली पाहिजे उपवास करण्याच्या अगोदर आणि त्यांची परमिशन सुद्धा घेतली पाहिजे की मी उपवास करणार आहे म्हणून. तर उपवासाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे, अगदी सूर्योदयाच्या अगोदर 4-5 वाजता. आणि त्यानंतर जेही आपले दैनंदिन आपलं रुटीन आहे, आंघोळ, ब्रश वगैरे हे सगळं आवरून, जर आपल्या घराच्या जवळ विहार असेल आणि त्या विहारामध्ये भंतेजी राहत असेल
जी राहत असतील त्या विहारामध्ये, तर आपण ऑफकोर्स आपलं सर्व आवरून वगैरे छान पांढरे शुभ्र कपडे परिधान करून आपण विहारात गेलं पाहिजे. जर आपल्याकडे म्हणजे व्हाईट कलरचे कपडे नसतील, तर आपण कुठल्याही कलरचे कपडे घालू शकतो, पण सिंपल आणि साधे कपडे आपण त्या दिवशी घातले पाहिजेत. आणि विहारात जाऊन आपण भटजींकडे अष्टशील त्या दिवशी ग्रहण केलं पाहिजे. जर अशी सोय नसेल, तर तुम्ही घरामध्ये सकाळी लवकर उठून तुमचं सगळं आवरून वगैरे बुद्ध प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावू शकता, फुले अर्पण करू शकता आणि अष्टशील ग्रहण करू शकता 24 तासासाठी. आणि त्याचबरोबर मग सकाळी तुम्ही उठल्यानंतर आनापान करू शकता, 1 तासाची विपश्यना करू शकता. कसं आता ज्यांनी विपश्यना शिबिर केलेलं आहे त्यांच्यासाठी तर ठीक आहे, ते विपश्यना करू शकतात. पण ज्यांनी जर विपश्यना केली नसेल, तर ते उपवास जेव्हा करतो ना, तर विपश्यना आणि म्हणजे ध्यान साधना किंवा आनापान हे तर मस्ट आहे, हे तर आपण केलंच पाहिजे. कारण मन शुद्धीसाठी किंवा विकार समतेमध्ये राहण्यासाठी किंवा आपले जे विकार आहेत ते नष्ट होण्यासाठी विपश्यना खूप मोठा रोल प्ले करते. तर ज्यांनी जर विपश्यना केली नसेल आणि त्यांनी उपवास ग्रहण केला असेल, तर त्या दिवशी त्यांनी आनापानसतीची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण की ते विपश्यना तर नाही करू शकत त्यांनी शिबिर न केल्यामुळे, तर ते आनापान करू शकतात नक्कीच. YouTubeवर असंख्य व्हिडिओ आहेत आनापानसतीबद्दल. तर तुम्ही म्हणजे YouTubeवरून बघून करत असाल, तर गोयंका गुरुजींचे जे व्हिडिओ आहेत 10 मिनिटाचे आनापानाचे, ते तुम्ही लावून आनापान करू शकता. तर मी तुमच्याबरोबर शेअर करते 6वं शील. तर 6वं शील जे आहे ना, ते विकाल भोजना वेरमणी सिक्खापदम समादयामि. तर याचा अर्थ असं होतो, की आपण जे 5 शील आहे त्याच्याबरोबर हे 6वं शीलाचं पालन करायचं आहे. आपण अवेळी जेवलं नाही पाहिजे. आपण बुद्धांनी असं सांगितलेलं आहे, की मध्याह्नामध्ये जेवलं पाहिजे. ज्यावेळेस सूर्य जो डोक्यावर असतो ना, त्यावेळेस आपण दुपारचं म्हणजे जेवण आहे 12च्या आतमध्ये ते केलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला तर घडी वगैरे नव्हते. तर जो मध्याह्न असतो म्हणजे दुपारी 12 वाजता सूर्य आपल्या डोक्यावर असतो. त्यावेळेला आपण मग 12च्या आतमध्ये कसं आपण जेवलं पाहिजे. तर आपल्या शरीराच्या दृष्टीने, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे किंवा जे बनलं आहे त्या दिवशी, ते आपण जेवण कुठल्याही प्रकारचं आपण जेवण करू शकतो. तर दुपारी 12च्या आतमध्ये आपण जेवू शकतो आणि नंतर संध्याकाळी आपण लिंबू पाणी घेऊ शकतो किंवा ब्लॅक टी घेऊ शकतो. आणि काहींना जर औषधं चालू असतील आणि त्यांनी उपवास केलं असेल, तर ते सूप वगैरे घेऊ शकतात किंवा नाश्ता वगैरे करू शकतात. आणि रात्रीचं जेवण तर उपवासाच्या दिवशी करायचं नसतं. डायरेक्टली दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 12च्या आतमध्ये जेवण करायचं. म्हणजे हे 24 तासाचं उपवास जे आहे आपलं पूर्ण होतं. तर हे झालं 6वं शील. तर आपल्याला विकाल भोजना म्हणजे अवेळी न जेवलं पाहिजे उपवासाच्या दिवशी, ह्याचं पालन करायचं आहे. तर आता आपण 7वं शील बघून घेऊया. तर 7वं शील आहे नच्च भीतवादित विसुक दस्सन माला गंध विलेपन धारण मंडल विभसन ठाणा वेरमणी सिक्खापदम समादयामि. तर ह्याचा अर्थ असा होतो, की आपण उपवास जर ग्रहण करतोय, तर त्या दिवशी आपण उच्च किंवा असे काय बोलतात, खूप जास्त भडबडी कलरचे किंवा असे काय म्हणतात चमकणारे किंवा खूप अट्रॅक्टिव्ह असे कपडे परिधान नाही केले परिधान करता कामा नये. त्या वस्त्रांचा आपण त्याग केला पाहिजे. साधे, सिंपल आणि पूर्ण बॉडी आपली कव्हर होईल अशा पद्धतीचे आपण कपडे त्या दिवशी घातले पाहिजे. त्याचबरोबर आपण कुठलेही सुगंध द्रव्य म्हणजे मेकअप, क्रीम वगैरे असतं ना, ह्या सगळ्याचा उपयोग नाही केला पाहिजे. आपण कुठलाही मेकअप किंवा सुगंधी काय बोलू शकतो परफ्यूम वगैरे असतो, त्या सगळ्याचा यूज नाही करायचा आपल्याला त्या दिवशी. ते सगळं त्यागायचं आहे. आणि त्याचबरोबर आभूषण असतं जसं की सोने, चांदी हातात, गळ्यात, पायात, नाकात सगळीकडे घालतात, ते सगळं आपण नाही घालायचं. जसं की अंगठी असेल, गळ्यामध्ये काही असेल, सोन्याची किंवा मोत्याची माळ असेल ते सगळं किंवा टिकली वगैरे लावणं किंवा नेल पेंट लावणं, ह्या सगळ्या किंवा केसामध्ये गजरे माळणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या. तर कारण आपला उपवास जो करण्याचा उद्देश आहे, आपलं मन शुद्ध करणं, आपल्या मनातील विकार नाहीसे करणं, समतेमध्ये राहणं. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो ना, म्हणजे हे सगळं सुगंधी द्रव्य लावणं, उच्च कपडे घालणं, दागदागिने घालणं, तर आपोआपच आपल्यामध्ये अहंकार किंवा राग, द्वेष, लोभ हे सगळे विकार जे आहे उत्पन्न होऊ शकतात किंवा होतातच. त्यामुळे हे सगळं आपण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर आपण टीव्ही नाही बघितली पाहिजे किंवा मनोरंजनाचे जे कार्यक्रम असतात, गाणे, नाच गाणं, मूव्ही असेल, हे सगळं सुद्धा आपण उपवासाच्या दिवशी
नाही केलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे सुद्धा हे सगळे जे आपले विकार आहेत ते म्हणजे जागरूक होतात आणि मग त्यामुळे आपल्याला उपवासाचं पालन करण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे आपण मनोरंजनाचे नाच गाणं वगैरे हे बघितलं सुद्धा नाही पाहिजे, स्वतः केलं नाही पाहिजे, उच्च कपडे वगैरे नाही घातले पाहिजेत. हे झालं आपलं 7वं शील. तर आता मी तुमच्याबरोबर 8वं शील शेअर करते. उच्चसेना महासंयता वेरमणी सिक्खापदं समादयामि. म्हणजे उच्च आसनं असतील, आरामदायी खूप मोठे अशा म्हणजे चेअर असतील किंवा बेड असेल, मऊ किंवा गादी असेल, अशा आसनावर आपण झोपलं नाही पाहिजे किंवा बसलं नाही पाहिजे. तर हे झालं 8वं शील. कारण की जेव्हा आपण अशा ठिकाणी बसतो ना, आपोआप आपल्यामध्ये एक अहंकार किंवा एक काय बोलतात त्याला, एक ॲटिट्यूड असा तयार होतो. त्यामुळे हे सगळं सुद्धा आपण उपवासाच्या दिवशी टाळलं गेलं पाहिजे आपल्याकडनं. आणि उपवासामध्ये ध्यान साधना करणं खूप पुण्यदायी आहे. त्याचबरोबर आता वर्षावासाचा सुद्धा काळ चालू आहे आणि वर्षावासामध्ये उपवास करणं खूप पुण्यदायी असतं. त्याचबरोबर आपण उपवास ग्रहण केलेलं असेल, त्या दिवशी आपण दान-पुण्य करू शकतो. भंतेजींना चिवर दान करू शकतो, भोजन दान करू शकतो, काही औषधं असतील ते दान करू शकतो. कोण गरजू लोकं असतील त्यांना त्यांच्या उपयोगी त्यांना म्हणजे त्यांना गरज असतील अशा वस्तू आपण त्यांना दान करू शकतो. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण दान करू शकतो. आणि जर कोणाची परिस्थिती नसेल म्हणजे आर्थिक परिस्थिती नसेल तशी दान करण्याची, तर ती लोकं श्रमदान करू शकतात. आणि ह्या दिवशी आपण उपवास ग्रहण केलं त्या दिवशी आपण प्रवचन ऐकू शकतो. धम्म सेवन करणं खूप पुण्यदायी समजलं जातं. आपण धम्म वाचन करू शकतो किंवा ऐकू शकतो. विहारामध्ये किंवा इतर ठिकाणी भंतेजींचं प्रवचन असेल किंवा उपासिका किंवा कोणी वक्ते असतील त्यांच्याकडनं धम्म सांगितलं जात असेल तर तो आपण ऐकला पाहिजे. ते शक्य नसेल होत तर आपण धम्माचं वाचन केलं पाहिजे. जसं की बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे किंवा आणखीनही धम्माच्या रिलेटेड बरीच पुस्तकं आहेत. तर धम्माचं आपण वाचन केलं पाहिजे, धम्मश्रवण केला पाहिजे आणि साधना केली पाहिजे, आनापान केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे. हे सगळं खूप मंगलमयी असतं वर्षावासामध्ये आणि उपवासाच्या दिवशी करणं आणि खूप लाभदायी सुद्धा असतं. खूप पुण्य संपादन करू शकतो आपण उपवास ग्रहण करून. आणि बुद्ध असं बोलतात की सर्वात श्रेष्ठ जे दान आहे ते धम्मदान आहे. त्यामुळे तुम्हाला धम्म माहिती असेल तर तुम्ही तो शेअर करा, दान द्या. कारण धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि आपण पंचशील तर पालन करतो उपवासाच्या दिवशी, त्याचबरोबर हे 3 शील त्यामध्ये ऍड करून आपण पालन केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला पंचशील जे आहे ते तर पालन करायचंच असतो. पण फक्त फरक एवढाच असतो की पंचशील मध्ये जे आपलं 3रं शील आहे, कामवासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, तर म्हणजे ते तसंच आहे शील, पण त्याच्यामध्ये फक्त थोडासा फरक आहे की ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. म्हणजे हजबंड वाईफ पण असतील ना त्यांनी सुद्धा त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं जर आपल्याला उपवास आपण ग्रहण करतोय तर. आणि आपण उपवास ग्रहण करणार असो म्हणजे आपल्याला त्या दिवशी अष्टशिलाचं पालन करायचं आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की आपल्या हातून तर हे शील आपण मोडणार नाहीये. आणि त्याचबरोबर जे लोक उपवास पालन करतात ना त्यांना बुद्ध रत्नाची उपमा देतात. बुद्ध असं म्हणतात की दगड आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात, खूप जास्त प्रमाणात असतात, पण रत्न आपल्याला ठराविक ठिकाणीच पाहायला मिळतात कारण की ती मौल्यवान आहेत. तर उपवास करणारे लोक सुद्धा शीलवान असतात आणि ती कमी असतात, त्यामुळे त्यांची संख्या सुद्धा कमी असते. आणि उपवास जे करतात ते लोक शीलवान सुद्धा असतात आणि शीलवान लोक उपवास करतात किंवा जे उपवास करतात ते शीलवान असतात असं बोलू शकतो आपण. आणि शीलवान लोक जे असतात म्हणजे उपवास जे करणारी लोक असतात, धम्म पालन करणारे, शीलाचं पालन करणारे, प्रज्ञा आणि समाधी याचा अभ्यास करणारी लोक जे असतात ते अनंताकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्यांचा जे सोपा करतात तो मार्ग किंवा लवकर त्या मार्गावर ते जातात. त्यामुळे उपवास करणं खूप मंगलदायी आहे कारण की उपवास केल्यामुळे अनंत पदाकडचा जो मार्ग आहे तो आपण लवकर पार करू शकतो. तर हे खूप मंगलदायी आहे. तर आय होप तुम्हाला मी समजू शकली आहे उपवास म्हणजे काय आणि अष्टशील म्हणजे काय. जर या रिलेटेड तुमचे काही क्वेश्चन असतील ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आता लवकरच वर्षावास सुरू होतोय तर सर्वांनी वर्षावासामध्ये प्रयत्न करा उपवासाचं पालन करण्याचा आणि जास्तीत जास्त दान पुण्य करण्याचा, धम्मश्रवण करण्याचा आणि पुण्य संपादन करण्याचा. तर चला आता आपण इथेच हा व्हिडिओ थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासह. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.